देवाभाऊंच्या राज्यात आता प्रत्येक अवैध बांधकामावर चालणार बुलडोझर. नाशिक धर्मांतरण प्रकरणातील मुख्य आरोपी निदा खान ज्या घरात लपली होती त्या घरावर चालणार बुलडोझर. या घराच्या बाहेर छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेची नोटीस चिटकवण्यात आली आहे. कारण हे बांधकाम आहे नगरसेवक मतीन पटेल ज्याने निदा खानला आसरा दिला होता. आता इथे कारवाईची तयारी सुरू झाली आहे. आणि इतकंच नव्हे, मतीन खानचे नगरसेवक पद रद्द करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मतीन पटेलांचं नगरसेवक पद हे रद्द करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे अशी माहिती महापौरांनी दिली आहे. तर मतीन पटेलांनी अनधिकृत बांधकाम केल्याचंही उघड झालेलं आहे. महाराष्ट्र पालिका कायद्यानुसार आता कारवाईची शक्यता वर्तवली गेली. महाराष्ट्रात जिहादच्या नावाखाली हिंदू मुलींचं आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्यांना कुठलीही माफी नाही. कायद्याशी खेळ करणारा, मुलींवर दबाव टाकणारा